नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी, 6वी, 7वी आणि 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। अगोदर आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासू। प्रश्न पहिला अ। ही जी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आहे त्यासाठी एकूण गुण हे 40 देण्यात आलेले आहे। प्रश्न पहिला अ। खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात? उत्तर: धूळ, कागदाचे कपटे, केसांचा गुंता, फळांची टरफले, उरलेले शिळे अन्न वगैरे या वस्तू घरातील कचऱ्यात असतात। एका वाक्यात आहे, एका वाक्यासाठी 1 मार्क, असे एकूण 4 एका वाक्यात आहे। 2. तहान भूक विसरून वासरू काय करते? उत्तर: तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते, सगळे रान पायाखाली घालते। 3. झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर: जमीन सतत ओलसर असल्यामुळे नेहमी कुबट वास यायचा। 4था प्रश्न। संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? उत्तर: संगीताला उत्तेजन देण्यासाठी राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे ही राजाने आज्ञा केली। 4 गुणांसाठी होते, एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिल्यातला ब। कोण कोणास म्हणाले ते लिहा। 2 गुणांसाठी आहे। 1. पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव। उत्तर: अशोक दादा सुमाला म्हणाला। दुसरा प्रश्न। तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा आशीर्वाद देईल। उत्तर: शाहू महाराज व्यापाऱ्यांना म्हणाले। प्रश्न पहिल्यातलाच क। कवितेच्या ओळी पूर्ण करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची, आली डोयाले झापणी, आली पुढे रगडणी। प्रश्न क्रमांक 2। खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। एकूण 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहे। प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत। 1. जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले आहे? उत्तर: बँकेत जसे पैसे साठवून बचत केली जाते त्याप्रमाणे जमिनीत मुरलेले पाणी ही एक प्रकारची बचतच आहे, म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले आहे। दुसरा प्रश्न। आमशाच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते? उत्तर: अख्ख्या सातपुड्यात आमशा उत्कृष्ट ढोल वाजवण्यात पटाईत होता। आमशा ढोल वाजवू लागला की वाड्यापाड्यावरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत येत असत। हे आमशाचे ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य होते। प्रश्न तिसरा। जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केली? उत्तर: जित्राबांसाठी छावण्या उभ्या केल्या, तिथपर्यंत जनावरे आणण्याची व्यवस्था केली, त्यांना वैरण व दाणगोटा पुरवला, संस्थानाच्या मालकीच्या जंगलात गुरे चारायला मोकळीक देण्यात आली। प्रश्न तिसऱ्यातला ओ। लिंग ओळखा। 2 गुणांसाठी आहे। विहीर स्त्रीलिंग आणि सूर्य पुल्लिंग। ब. अनेक वचन लिहा। 1. पुस्तक, पुस्तकाचे अनेक वचन आहे पुस्तके। 2. शाळा, शाळाचा अनेक वचन शाळाच आहे। 2 गुणांसाठी होता हा प्रश्न। क. विशेषण लिहा। 2 गुणांसाठी आहे।
वरती 4 विशेषण दिलेले आहे, नवा, उंच, हिरवेगार आणि निळेशार. आपल्याला योग्य विशेषण त्या ठिकाणी लिहायचं आहे. हिमालय टिंबटिंब पर्वत आहे. उत्तर आहे उंच. हिमालय उंच पर्वत आहे. उंच हे विशेषण बरोबर आहे. दुसरे, समुद्राचे पाणी टिंबटिंब दिसत होते. उत्तर आहे निळेशार. समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते. ड, खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा 2 गुणांसाठी. 1. ढोल सागाच्या लाकडापासून तयार करतात. या ठिकाणी क्रियापद आहे करतात, म्हणून आपण करतात या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेला आहे. दुसरा प्रश्न, त्याने घर सोडले व तो रॅमटेकच्या जंगलात भटकू लागला. या ठिकाणी सोडले व लागला ही 2 क्रियापदे आहेत, त्या ठिकाणी आपण अधोरेखित केलेलं आहे. ई, खालील वाक्यातील काळ ओळखा. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. भूतकाळ. दुसरा प्रश्न, होळी पौर्णिमेला दांडापूजन होईल. भविष्यकाळ. ई, पुढील शब्दांमधील लपलेले शब्द शोधा. 2 गुणांसाठी आहे. जो शब्द दिलेला आहे त्याच्यात लपलेले शब्द आपल्याला ओळखायचे आहे. शब्द आहे आजकाल, त्याच्यामध्ये लपलेले शब्द आहे आज, काल, जल, काज. आणि दुसरा शब्द आहे झोपायला, त्यामध्ये लपलेले शब्द आहे झोपा, पाला, पाय, झोला. प्रश्न चौथ्यातला अ, खालील म्हणी पूर्ण करा. अति डॅश डॅश डॅश. अति तेथे माती. लहान तोंडी मोठा घास. अशा प्रकारे म्हणी पूर्ण केल्या तर तुम्हाला 2 पैकी 2 गुण हे मिळतील. ब, खालील जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिलेले आहे आणि उत्तराच्या ठिकाणी तुम्हाला पर्याय लिहायचा आहे. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. सिंह, सिंहाचा पर्याय आहे क. सिंहाचा छावा. 2 गाय, पर्याय आहे ड, वासरू. 3 घोडा, पर्याय आहे अ, शिंगरू. 4 वाघ, पर्याय आहे ब, बछडा. क, पाण्याचे नैसर्गिक साठे. पाण्याचे नैसर्गिक साठे 2 सांगायचे आहेत आणि पाण्याचे कृत्रिम साठे 2 त्या ठिकाणी लिहायचे आहेत 2 गुणांसाठी. पाण्याचे नैसर्गिक साठे आहे समुद्र, नदी, अजून झराव आणि तलाव. हे उत्तर देखील त्या ठिकाणी येईल. पाण्याचे कृत्रिम साठे विहीर, धरण. तसेच कृत्रिम साठ्यांमध्ये हौद, जलकुंभ, शेततळे, पाण्याची टाकी, कूपनलिका हे सुद्धा उत्तरे येतील. ड, वर्गातल्या स्वच्छतेसाठी 3 घोषणा वाक्य लिहा. 3 गुणांसाठी आहे. पहिले घोषणा वाक्य आहे वर्गातील स्वच्छता हीच शाळेची मालमत्ता. 2, आमची शाळा स्वच्छ शाळा. आणि तिसरा आहे एकमेका सहाय्य करू, वर्ग आपला स्वच्छ करू. आणि प्रश्न 5वा आहे 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहा किंवा स्टेशनरी दुकानाची जाहिरात तयार करा. त्यामध्ये आपण स्वच्छतेचे महत्त्व या विषयावरचा निबंध पाहू. स्वच्छतेचे महत्त्व. स्वच्छता हा निरोगी आयुष्याचा पाया आहे, म्हणून आपण स्वच्छता राखलीच पाहिजे. आपले अंग आपण स्वच्छ राखले पाहिजे. नखे वाढू देऊ नये. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवावेत. शौचाहून आल्यावर साबण लावून हात धुतले पाहिजेत. पाण्याची व जेवणाची भांडे स्वच्छ राखली पाहिजेत. तसेच आपला परिसर स्वच्छ राखला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. कोठेही कचरा टाकू नये. अस्वच्छतेमुळे रोगजंतूचा प्रसार होतो. साथीचे रोग पसरतात. रोगांमुळे माणसे कमकुवत बनतात. हे सर्व टाळायचे असेल तर स्वच्छता पाळलीच पाहिजे. अशा पद्धतीने इयत्ता 5वीच्या वर्गाची प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. आता आपण इयत्ता 6वीच्या वर्गाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करू. द्वितीय सत्र परीक्षा सन 2022 इयत्ता 6वी विषय मराठी गुण 40. उत्तरासहित आहे ही प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. एकूण 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणी केले? उत्तर,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वीने केले. 2. बोटभर हा शब्द कोणत्या अर्थी वापरला जातो? उत्तर, बोटभर हा शब्द थोडेसे या अर्थी वापरला जातो. प्रश्न 3. अण्णा हे टोपण नाव कोणाचे आहे? उत्तर, अण्णा हे टोपण नाव खाशाबा जाधव यांचे आहे. 4. राजगडाचा घेर किती आहे? उत्तर, राजगडाचा घेर 12 कोसांचा आहे. 5वा प्रश्न, वत्सला कोणत्या शाळेत शिक्षिका होती? उत्तर, वत्सला मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. प्रश्न पहिल्यातलाच ब, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 5 गुणांसाठी आहे. 1. मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते. 2. वापरू पिशवी कापडाची अन डॅश डॅश प्लॅस्टिक पिशवी नकोस, काळजी घेऊ वसुंधरेची. उत्तर आहे कागदाची. वापरू पिशवी कागदाची आणि वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची प्लॅस्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची. प्रश्न 3. या राजगडाला डॅश डॅश राजा आणि राजांचा गड असे म्हणतात. उत्तर आहे गडांचा. या राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हणतात. 4थी रिकामी जागा, रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात डॅश डॅश पाणी आले. उत्तर आहे चटकन. रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. 5वी रिकामी जागा, तो घाव डॅश डॅश बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. उत्तर आहे वर्मी. तो घाव वर्मी बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. प्रश्न 2. दुसऱ्यातलं अ, योग्य जोड्या जुळवा. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. अ गट 1. आता उजाडले. पर्याय आहे क, मंगेश पाडगावकर. अ गटमधले दुसरे, बहुमोल जीवन. उत्तर आहे अ, रमण रणदिवे. अ गट 3. या काळाच्या भाळावरती. पर्याय आहे ब, उत्तम कोळगावकर. प्रश्न दुसऱ्यातला ब, खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा. पहिला शब्द दिलाय हाय, त्याचा अर्थ आहे प्रमाण भाषेत शब्द आहे. दुसरा शब्द आहे वय, त्याच्यासाठी प्रमाण भाषेत शब्द आहे होय. तिसरा शब्द आहे माझी, प्रमाण भाषेत शब्द आहे माझी. चौथा शब्द आहे समद्या आणि त्याच्यासाठी प्रमाण भाषेत शब्द आहे सगळ्या. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4. 12 मार्कांसाठी आहे हा प्रश्न. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. असे आपल्याला 4 प्रश्न सोडायचे आहेत 12 मार्कांसाठी. पहिला प्रश्न, उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? उत्तर, उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कालाभूत मोहरेल, आपल्या कोमल गळ्यातून पक्षी गातील, वारा पाण्यात हसेल, गहीवरलेल्या प्रकाशात दव मिसळेल, पारिजात फुलांची पखरल करेल, नित्याच्या सुगंधात गारवा थरथरेल, दाही दिशा उसळतील असे कवीला वाटते. दुसरा प्रश्न, कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले? उत्तर, अजय, तू विज्ञानाचा विद्यार्थी आहे आणि असल्या अशास्त्रीय गोष्टींवर विश्वास ठेवतो. विज्ञानाने आज खूप प्रगती केली आहे. जग किती पुढे गेले आहे. रोज नवे शोध लागत आहे. या असल्या बिनबुडाच्या खुळचट कल्पना घेऊन बसायच्या नाही असे सरांनी अजयला पटवून दिले. प्रश्न 3. राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे का म्हटले जाते? उत्तर, राजगडाला उत्तरेला गुंजवणी नदी आहे, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटदर धरण असून पूर्वेला पुणे सातारा रस्ता आहे, तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा आहे. भाटदर धरणाचे अथंग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य रमणीय आहे.
म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे म्हटले जाते. प्रश्न 4. रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले? उत्तर. दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले. आता कुठे थांबणार या विचारात आजी पडली. एवढ्यात रिक्षाचा जोरात आवाज ऐकू आला. अरे पोरा, केव्हाचा आवाज देतो पण ढिम्म हालत नाही, बहिरा आहे की काय? हे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. या ठिकाणी आपल्याला 4च प्रश्न सोडवायला लावले होते, पण आपण 5व्या प्रश्नाचं उत्तर देखील अभ्यासायचं आहे. प्रश्न 5. कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? उत्तर. जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही. जे आपल्या वाट्याला सुखदुःख येते ते भोगावेच लागते. संकटात सहज सामोरे जावे लागते. बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये. आयुष्य हे परत मिळत नाही, म्हणून रडता रडता हसत हसत सुंदरपणे जगावे असा संदेश कवीने माणसाला दिला आहे. प्रश्न 4. अ. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2 गुणांसाठी आहे. आकृत घडणे. या ठिकाणी अर्थ जर लिहिला तर त्या ठिकाणी 1 मार्क आणि वाक्य जर पूर्ण लिहिलं तर 1 मार्क असे 2 गुण आपल्याला मिळवायचे आहे. आकृत घडणे अर्थ आहे वाईट होणे. वाक्य. अचानक वादळ सुटल्यामुळे आकृत घडले. ब. पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा. 2 गुणांसाठी आहे. 1. आई भाकरी करते. सकर्मक क्रियापद. 2. गणेश रस्त्यात पडला. अकर्मक. क. विरुद्धार्थी शब्द लिहा. 2 गुणांसाठी आहे. ऊन सावली. निर्जीव सजीव. पुढे लिंग ओळखा. 2 गुणांसाठी आहे. विद्यार्थी पुल्लिंग. 2. वसुंधरा स्त्रीलिंग. 2 गुणांसाठी. प्रश्न 5. खालील कोणत्याही एका विषयावर 10 ते 12 ओळी निबंध लिहा. माझी आई, माझा आवडता नेता, लेख वाचवा, लेख शिकवा असे 3 आपल्याला विषय दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला एका विषयावर निबंध लिहायचा आहे. आपण माझी आई या विषयावर निबंध पाहू. माझी आई. माझ्या आईचे नाव सुजाता आहे. मी तिला आई म्हणते. इतर सर्वजण तिला काकी म्हणतात. सकाळी उठल्यावर आई प्रथम स्वयंपाक करते, मग घरात पाणी भरते. माझी शाळेत जाण्याची तयारीही तीच करते. मी शाळेत गेली की ती शेतावर जाते. दुपारी घरी येऊन जेवते. नंतर कपडे धुण्यासाठी नदीवर जाते. नदीवरून परतल्यावर ती व तिच्या मैत्रिणी गप्पा मारतात. संध्याकाळी आई पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात करते. त्यावेळी ती मला अभ्यासाला बसवते. स्वयंपाक झाला की माझ्याजवळ बसते. मला पाठ्यपुस्तक मोठ्याने वाचायला लावते. पाढे व कविता पाठ करायला लावते. माझी आई प्रेमळ आहे, मात्र तितकीच ती रागीटही आहे. कोणी खोटे बोलले की तिला राग येतो. कधी खोटे बोलू नये असे ती मला नेहमी सांगते. माझी आई मला खूप आवडते. अशा पद्धतीने आपण इयत्ता 6वी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली. आता आपण इयत्ता 7वी विषय मराठी, गुण आहेत 50 आणि वेळ आहे 2 तास, ही द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला उतारा देण्यात आलेला आहे. या उताराचे तुम्ही लक्षपूर्वक वाचन करायचे आहेत आणि त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकतात उत्तराचा आणि व्यवस्थित वाचू शकता. प्रश्न पहिला अ. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कृती क्रमांक 1. एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. उत्तर आहे इंडोनेशिया. एक पाचूंच्या बेटांचा पुंजका आहे इंडोनेशिया हे उत्तर लिहिलं तर 1 हा गुण आपल्याला मिळेल. 2. बाली हा टिंबटिंब स्वर्ग टुरिस्टांचा.
हे उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. विविध ललित कला, त्या ठिकाणी 4 ललित कला आपल्याला लिहायच्या आहेत. नृत्य, गायन, शिल्प, चित्र 2 गुणांसाठी. कृती क्रमांक 3 व्याकरण कृती, समानार्थी शब्द लिहा 1 गुणांसाठी आहे. पाणी समानार्थी शब्द जल, फूल समानार्थी शब्द पुष्प. कृती क्रमांक 3 मध्येच आहे लिंग ओळख, खुर्ची स्त्रीलिंग, झाड नपुंसक लिंग. कृती क्रमांक 4 स्वमत प्रश्न, बाली बेटाचे थोडक्यात वर्णन करा 2 गुणांसाठी आहे. या ठिकाणी बाली बेटाचे वर्णन तुम्हाला लिहायचे आहे. उत्तर, इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एका पाचूच्या बेटांचा पुळका आहे. पण बाली पाचूच्या कंठ्यातील कंठमणी इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहातील बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच, आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच. असे वर्णन लेखकाने बाली बेटाचे केले आहे. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अगोदर हा राजूचा जो उतारा आहे तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरेही लक्षात घ्यायची आहे. कृती क्रमांक 1 राजू मुलगा कोणत्या बुद्धीचा? चौकस बुद्धीचा. कसा मुलगा? जिज्ञासू वृत्तीचा. राजू रमत असे. प्राणी आणि वस्तू. राजू प्राणी आणि वस्तू यामध्ये रमत असे. कृती क्रमांक 2 राजूचे प्रश्न. त्या ठिकाणी 2 चौकन दिलेले आहेत. त्या ठिकाणी राजूला जे प्रश्न पडतात ते त्या ठिकाणी लिहायचे आहेत 2 गुणांसाठी. जर दोन्ही चौकटी तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला 2 गुण हे मिळतील. राजूचे प्रश्न, 1/1 म्हणजे किती? 0/1 म्हणजे किती? कृती क्रमांक 3 व्याकरण कृती, विरुद्धार्थी शब्द लिहा. जाड बारीक, खरे खोटे. वचन बदला. रस्ता रस्ते, पुस्तक पुस्तके. म्हणजे एक वचनचे अनेक वचन आपण केले. 1 गुणांसाठी होता. कृती क्रमांक 4 तुम्हाला कोणकोणत्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो? 2 गुणांसाठी आहे. स्वमत आहे. तुम्हाला ज्या गोष्टींचा ज्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो ते उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहे. मला अनेक वस्तूंचा संग्रह करायला आवडतो. उदाहरणार्थ जुनी नाणी जमा करणे, कागदी नकली नोटा साठवणे, काच जमा करणे, वेगवेगळे मणी जमा करणे, चेंडू जमा करणे, चित्रे जमा करणे इत्यादी वस्तू जमा करायला मला खूप आवडतात. विभाग 2 पद्य. कृती 1 आकृतीबंध पूर्ण करा. या ठिकाणी हा जो पद्य भाग दिलेला आहे, जी कविता दिलेली आहे ती तुम्ही लक्षपूर्वक वाचायची आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लक्षात घ्यायची आहेत. कृती 1 आकृतीबंध पूर्ण करा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. मातीमधून पिकती मोती. कृती क्रमांक 2 व्याकरण कृती आहे. प्रतीक्षा करणे. तुम्हाला अर्थ आणि या ठिकाणी वाक्य लिहायचं आहे. प्रतीक्षा करणे अर्थ आहे वाट पाहणे. 2 गुणांसाठी आहे. अर्थ लिहिला फक्त तर 1 मार्क आणि वाक्य देखील लिहिलं अर्थासोबत तर 2 मार्क्स. प्रतीक्षा करणे अर्थ वाट पाहणे आणि वाक्य आहे या ठिकाणी वाक्य लिहायला मला व्यवस्थित जागा नव्हती म्हणून वाक्य खाली लिहिलेलं आहे. वाक्य, मी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा करत होते. दुसरी कृती म्हण पूर्ण करा. थेंबे थेंबे तळे साचे. कृती क्रमांक 3 स्वमत प्रश्न. वरील पद्यांचा थोडक्यात भावार्थ स्पष्ट करा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आपल्याला जो पद्य जे कविता दिलेली आहे त्याला भावार्थ सांगायचा आहे. थेंब आज हा पाण्याचा या पद्यात कवयित्री सुनंदा भावसार यांनी मानवी जीवनातील पाण्याचे
महत्त्व विशेष केले आहे. आभाळातील पडणाऱ्या मोत्यांचा तू संचय कर, कारण त्यावर पीक फुलतात, तहान भागते. विभाग 3 व्याकरणाचा भाग आहे हा. 1. अर्थपूर्ण शब्द बनवा. माती मोल म्हणजे मोल नसलेले. 2. कवडी मोल काहीच मोल नसलेले. 2 गुणांसाठी होता हा प्रश्न. पुढचा प्रश्न. प्रत्ययघटित शब्द लिहा. उदाहरणार्थ मानवता फक्त 4. बघा, मानवता या शब्दावर तुम्हाला प्रत्ययघटित शब्द लिहायचे आहेत. 4 शब्द लिहायचे आहेत 2 गुणांसाठी. कठोरता, सरलता, सहजता, कठीणता. प्रश्न 3. विरुद्धार्थी शब्द लिहा. फक्त 2 गुणांसाठी. पाप विरुद्धार्थी शब्द आहे पापचा पुण्य. लहान मोठे, शक्य अशक्य. 4था प्रश्न. संधी सोडवा. मन अधिक रथ बरोबर मनोरथ. सूर्य अधिक अस्त सूर्यास्त. 5वा प्रश्न. खालील दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य बनवा. 1 गुणांसाठी आहे. आतुरतेने हा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाचा उपयोग करून तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे. मी आतुरतेने दिवाळी सणाची वाट पाहत होती. 6वा प्रश्न. पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा. बघा, जे अशुद्ध शब्द आहे ते शुद्ध करायचे आहे. अधोरेखित केलेले शब्द अशुद्ध आहे. मी काल गावाला गेली अशा पद्धतीने, म्हणजे या ठिकाणी मी जो आहे तो या पद्धतीने लिहायचा आणि गेली शब्द या पद्धतीने लिहायचा आहे. विभाग 4 उपयोजित 5 गुणांसाठी आहे. या ठिकाणी संवाद लेखन लिहायचं आहे. खडू आणि फळा यांच्यात काय संवाद होऊ शकेल ते तुम्ही लिहायचं आहे. आपल्या कल्पनाशक्तीचा विचार करून ते त्या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. या ठिकाणी मी एक छोटंसं संवाद लेखन लिहिलेलं आहे. ते पा. खडू म्हणतो, अरे फळा, तू किती काळा कुट्टा आहेस, मी बघ किती सुंदर आहे. फळा म्हणतो, अरे वेड्या, मी काळा आहे म्हणूनच तुझ्याने लिहिलेले सगळ्यांना वाचता येते. खडू म्हणतो, हो रे, तेही खरंच आहे. फळा म्हणतो, अरे असा गर्व करणे चांगले नाही. खडू म्हणतो, मला माफ कर, माझे चुकले. फळा म्हणतो, ओके मित्रा. या पद्धतीचा संवाद आपण खडू आणि फळ्याचा लिहिलेला आहे. 5 गुणांसाठी आहे. यापेक्षा वेगळे सुद्धा संवाद लेखन तुम्ही लिहू शकता. जाहिरात लेखन. पेन किंवा स्कूल बॅगची जाहिरात करायची आहे. 5 गुणांसाठी आहे. त्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या अजून चांगल्या पद्धतीने जाहिरात लेखन त्या ठिकाणी लिहू शकतात. शाळा सुरू झाल्या, विश्वसनीय ठिकाण, विकास, पेन व स्कूल बॅग सेंटर, धुळे. कथालेखन 7 गुणांसाठी आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. या ठिकाणी तुम्हाला कथा लिहायची आहे. 7 गुणांसाठी आहे. धनपाल राजाचा चतुरक नावाचा विदूषक विविध गमती जमती आणि विनोद करून राजाचे मनोरंजन करत असे. चतुरकाने एकदा राजाचीच चेष्टा केली, तेव्हा राजाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. चतुरकाने खूप विनवणी केली, तेव्हा राजा म्हणाला, तुला मरण कसे यावे हे तू ठरव. यावर चतुरक चटकन म्हणाला, म्हातारा होऊन मरणे. चतुरक सांगतो, मी म्हातारा झाल्यानंतर मरायला हवं अशी माझी इच्छा आहे, म्हातारा होऊन मरणे. यावेळी शक्तीपेक्षा चतुरकाची युक्ती कामी आली. अशा पद्धतीने आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासली. आता आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठीची प्रश्नपत्रिका अभ्यासू. इयत्ता 8वी विषय मराठी. एकूण 50 गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका आहे. वेळ 2 तास देण्यात आलेला आहे. विभाग 1 गद्य. त्या ठिकाणी तुम्हाला उतारा दिलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 1 पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अगोदर तुम्हाला अतिशय लक्षपूर्वक हा उतारा वाचून घ्यायचा आहे. तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. कृती क्रमांक 1 बहिणाबाईंनी सुगरणीचे केलेले वर्णन. कृती क्रमांक 1 बहिणाबाईंनी सुगरणीचे केलेले वर्णन.
पा तिची उलुशीत चोच, तेच दात तेच होठ. दुसरा प्रश्न, पक्षी चोचीच्या छिद्रातून डॅश डॅश करतात. उत्तर आहे श्वासोच्छवास. पक्षी चोचीच्या छिद्रातून श्वासोच्छवास करतात. कृती क्रमांक 2, चोच ही जणू पक्ष्यांसाठी हातपाय, दागिना, चमचा, फावडे असं जर उत्तर दिलं तर तुम्हाला 2 गुण हे मिळतील. कृती क्रमांक 3, व्याकरण कृती, तोंडाने पाठ, त्याचा अर्थ आहे तोंडपाठ. 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. दुसरं, महान असे राष्ट्र, महाराष्ट्र. कृती क्रमांक 4, पक्ष्यांच्या चोचीचे वैशिष्ट्य थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर, पक्ष्यांच्या चोचीचे जर बारकाईने निरीक्षण केले तर चोचीचा उपयोग अनेक कारणांसाठी होतो. त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या चोचीचे वैशिष्ट्यही वेगळे असते. चोच पक्ष्यांसाठी जणू हात, पाय, दागिना, चमचा, फावडे, करवत आणि बरंच काही असते. अशा प्रकारे पक्ष्यांच्या चोचीचे वर्णन करता येईल. कृती क्रमांक 1 पा या ठिकाणी ही जी कृती आहे ती या उतार्यावर आधारित आहे. उतार्याचे तुम्हाला लक्षपूर्वक वाचन करायचे आहे. आवश्यक वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या. कृती स्वामींच्या वाचन वेगाचा अनुभव आला ते गाव, पोरबंदर. 2, स्वामींनी वाचलेले एकूण खंड. 3, 2 गुणांसाठी 2 प्रश्न होते. पुढची कृती, कृती क्रमांक 2, खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तरांची वैशिष्ट्ये. 1 आहे तर्कशुद्ध, तर्कसंगत. 2, श्रीपाद शिला, भारताचे टोक, कन्याकुमारीपासून 1.5 फलांग. 1 गुणांसाठी. कृती क्रमांक 3, व्याकरण कृती, सहसंबंध ओळखायचा आहे. दगड, दगडी, कायड, कायडी, कापडी. अर्थपूर्ण शब्द बनवा. हिमालयापासून, हिमालय, माल, माय आणि पासून. 1 गुणांसाठी आहे. कृती क्रमांक 4, ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत स्पष्ट करा. 2 गुणांसाठी. उत्तर, स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे शक्यतेच्या बाहेर आहे, असे घडूच शकत नाही, हे मत व्यक्त केलेले आहे. विभाग 2, पद्य पा या ठिकाणी ए मायभू तुझे मी फेडीन पांग सारे ही कविता या ठिकाणी दिलेली आहे. या कवितेचं लक्षपूर्वक गायन करायचं आहे, वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. कृती क्रमांक 1, मातृभूमीच्या आरतीला कवी या गोष्टी आणणार आहे. 2, पांग फेडणे. आता मातृभूमीच्या आरतीला कवी कोणत्या गोष्टी आणणार आहे? उत्तर आहे सूर्य, चंद्र आणि तारे हे मातृभूमीच्या आरतीला कवी आणणार आहे. 2, पांग फेडणे. अर्थ आणि वाक्य दोघं लिहिले तर तुम्हाला 1 मार्क्स हा मिळेल. अर्थासाठी अर्धा मार्क्स आहे आणि वाक्यासाठी अर्धा मार्क्स. पांग फेडणे अर्थ इच्छा पूर्ण करणे. वाक्य प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या मातृभूमीचे पांग फेडले पाहिजे. कृती क्रमांक 2, पुढील चौकटी पूर्ण करा. उपकार फेडायचे आहे ती मातृभूमी. चंद्र, सूर्य, तारे यासाठी आणायचे येते मातृभूमीच्या आरतीसाठी. कृती क्रमांक 3, व्याकरण कृती, विरुद्धार्थी शब्द लिहा. 1 गुणासाठी आहे. म्हातारा, म्हातारी, सुख, दुःख. कृती क्रमांक 4, गे माय भू या पद्यातील तुम्हाला समजलेला भावार्थ स्पष्ट करा. 2 गुणांसाठी आहे. उत्तर, मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते. आपल्या जीवनात आईच इतकेच मातृभूमीला महत्त्व आहे. त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी खूप काही करावेसे वाटते. विभाग 3, स्थूल वाचन. प्रश्न 3, पुढीलपैकी कोणती एक कृती करा. तुम्हाला पाठातील एखादा शब्द
तुम्ही तो कसा शोधाल ते स्पष्ट करा. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार चिन्ह म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची सवय असणे गरजेचे असते. दुसरा प्रश्न, शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, एखाद्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असे म्हणतात. विभाग 4, व्याकरण. लिंग ओळखा. पाणी नपुंसक लिंग, माती स्त्रीलिंग. 2 गुण. 2 लिंग बदला 1 गुणासाठी आहे. मामा मामी, भाचा भाची. तिसरा प्रश्न, गटात न बसणारा शब्द शोधा. मासे, फुले, गोधडी आणि उड्या. न बसणारा शब्द आहे उड्या. 2 भाकर, पुस्तक, हाका, काम. गटात न बसणारा शब्द आहे आखा, हाका. 4 संधी सोडवा. 1 नाहीसा, नाही अधिक असा. दुसरं सूर्योदय, सूर्य अधिक उदय. प्रश्न 5वा, पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 2 गुणांसाठी आहे. पहिला आहे ग्रंथाचा संग्रह असलेले ठिकाण, ग्रंथालय. आणि 2 चित्र काढणारी व्यक्ती, चित्रकार. 6वा प्रश्न, जोड शब्द पूर्ण करा. गोर गरीब, उभे आडवे. 1 गुणांसाठी आहे. 7वा, अर्थपूर्ण शब्द बनवा. जमीनदारपासून अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. जमीन, दार, दान, जर आणि नर. 1 गुणांसाठी होता हा प्रश्न. विभाग 5, उपयोजित. 5 गुणांसाठी आहे. संवाद लेखन, टेलिफोन आणि मोबाईल यांच्यातील संवाद लिहायचा आहे. बघा, टेलिफोन काय संवादात बोलतो आहे, अरे मोबाईल तू आता किती बिझी असतोस. मोबाईल म्हणतो हो, मग मी आहेच तेवढा स्मार्ट. टेलिफोन म्हणतो एकेकाळी मीही तुझ्यासारखाच होतो, पण आता मला कोणी विचारत नाही. मोबाईल म्हणतो अरे मित्रा, वाईट वाटून घेऊ नकोस, आपण फक्त आपले काम करू. टेलिफोन म्हणतो बरं, मलाही तसेच वाटते. मोबाईल म्हणतो माझा जन्म तुझ्यानंतरच झाला, तूच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. टेलिफोन म्हणतो हो, आज मला तुझ्याशी बोलून जरा बरे वाटले. मोबाईल म्हणतो पुन्हा भेटू मित्रा, काळजी घे. अशा पद्धतीने या ठिकाणी संवाद तयार केलेला आहे. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने संवाद लेखन करायचं असेल तर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने संवाद लेखन या ठिकाणी करायचं आहे. जाहिरात लेखन. पेन किंवा स्कूल बॅगची जाहिरात करायची आहे. 4 गुणांनी आपापल्या पैरीने ती जाहिरात लिहायची आहे. जाहिरातीमध्ये हे पॉईंट लिहायचे आहे. एक वेळ अवश्य भेट द्या, शाळा उघडल्या, विश्वसनीय ठिकाण, विनीत पेन व स्कूल बॅग सेंटर, मालेगाव, सटाणा नाका. अशा पद्धतीने जाहिरात तयार करायची आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे भरपूर प्रमाणात पेन व स्कूल बॅग आहे. विविध प्रकारचे पेन व स्कूल बॅग्स उपलब्ध आहेत. अशी जाहिरात तयार केल्यानंतर तुम्हाला 4 मार्क्स हे मिळतील. कथालेखन. जसे कराल तसे भराल या विषयावर आधारित तुम्हाला कथालेखन करायचे आहे 4 गुणांसाठी. प्रत्येक माणूस जन्माला येतो तसा एक दिवस मरण पावतो. आत्तापर्यंत कोट्यावधी माणसे या पृथ्वीवर जन्मली, पण त्यातील काही थोर पुरुषांना आपण आजही विसरलो नाही, कारण त्यांनी चांगले काम केले आणि अशी माणसे आपल्या कार्याने अमर होतात. आपण स्वतःचाच फायदा पाहता कामा नये. जसे करतो तसे भरतो. म्हणूनच चांगले करावे, म्हणजे त्याचे फळ पण चांगले मिळेल. म्हणून म्हणतात जसे कराल तसे भराल. आणि याच्यावर आधारित तुम्हाला एक छोटीशी कथासुद्धा लिहिता येईल. अशा पद्धतीने आपण इयत्ता 5वी, 6वी आणि 7वी, 8वी या विषयाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या पुढच्या ज्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे. थँक्यू.